प्रथम उपस्थित जयेश चौधरी आपण पुढे यायचं आहे. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत. सोनादेवी नेट प्रोप्रायटर आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. साई आपण यायचं कॅमेरा घेऊन. साई 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 वहां पे रुकना है आपको. ओ यस सोनादेवी नेटचे प्रोप्रायटर आहेत जयेश चौधरी, यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. हमारे बीच में मिस्टर 7070 तारीफ सैयद साहब है. हम आपका तहे दिल से इस्तकबाल करते हैं और तारीफ सैयद साहब आपसे इल्तिमास है कि आपको वीआईपी स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. पंडित फुलोरे दादांच्या शुभ हस्ते जयेश चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर बंटी फुलोरे, आपणास विनंती आहे आपण यायचं आहे. आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक चांगला स्टँड उभारण्यात आलेला आहे, ते स्टँडला आपण स्पॉन्सर केलेला आहे. आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं, आपला स्वागत आणि सन्मान. पंडित फुलोरे दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. अतिशय सुंदर अशी ही संकल्पना, माहेची ही शाल ओढली जात आहे, महाराष्ट्राची परंपरा. यस आणि ही सुंदर अशी ट्रॉफी प्रभू श्रीरामाची आहे. जय श्रीराम असं जोरदार आपण बोलणार आहोत. मात्र त्यानंतर प्रशांत चौधरी उपस्थित आहेत. प्रशांतजी आपण पुढे यायचं, आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत. ज्यांनी आम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये गिफ्ट आणि मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. सुंदर अशी ही ट्रॉफी प्रशांत चौधरी यांना दिली जात आहे. माहेची ओबदार शाल इथे ओढली जात आहे. प्रशांतला आठवण राहील की कसम फुलोरे शो मध्ये या जितू फुलोरे या आपण पुढे या, कारण की आपण अगदी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चांगली मेजवानी देखील दिली आणि आपल्या संकल्पनेतून ही स्पर्धा देखील इथे आपण पाहतोय. खूप चांगला स्टँड देखील उभारण्यात आला. आपल्या माध्यमातून आपला देखील सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक पंडित फुलोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. चला स्वप्नील चौधरी आपण पुढे या, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करतोय. स्वप्नील आपण पुढे यायचं आहे, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. माहेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. यंग डॅसिंग पर्सनॅलिटी. त्यानंतर मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून लाईट टेलिकास्ट स्पॉन्सर झालेला आहे, सुभाजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. आम्ही आपला शाही सन्मान इथे करत आहोत. दोन्ही बंधूंच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. चला करसनदादा फुलोरे आपण देखील या. पंडितदादा फुलोरे आपण या दोघांनी मिळून हा सन्मान करायचा. मित्रांनो BC4 चे जे सदस्य आहेत आणि BCA चे अध्यक्ष आहेत सुभाजी ठाकरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत. मित्रांनो संगीत जो ऐकताय आपण या डीजेच्या माध्यमातून अजय चौधरी, आजाने तर मजा नाही, या संगीतकार अजय चौधरी यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करतोय. मी पंडितदादा फुलोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. महाराष्ट्राचा वस्त्र, महाराष्ट्राची शान असलेला हा प्रभू श्रीरामाचा हा अयोध्या मंदिर देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर ज्यांचं विशेष सहकार्य राहिलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेला गेली 5 वर्ष, शरद गोपाल चौधरी दादांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. आम्ही आपलं स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. मित्रांनो अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व दररोज आपण इथे त्यांचं विजिट बघितलं. या स्पर्धेच्या माध्यमातून शरद गोपाल चौधरी यांच्या मध्ये विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला. त्यानंतर मित्रांनो गेले 4 दिवस ज्याने पहिल्या चेंडूपासून अगदी आपली हजेरी लावलेली आहे, मास्टर माइंड प्रवीणजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. प्रवीणजी म्हात्रे आपण यायचंय. मास्टर माइंड ज्याने खऱ्या अर्थाने गेले 4 दिवस आपली हजेरी लावली या स्पर्धेला, उद्घाटन सोहळ्याला देखील ते उपस्थित होते आणि आमचे चांगले मित्र देखील आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान. माहेची शाल, टेमघर गावाचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह, प्रभू श्रीरामाची ही सन्मान चिन्ह आहे आपण देत आहोत. त्यानंतर या श्री समर्थ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर इव्हेंट अँड मॅनेजमेंट दीपकजी फुलोरे आपण या पुढे, आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत. दीपकजी फुलोरे आपण पुढे यायचं आहे, आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत. मित्रांनो कमी वेळामध्ये एक मोठा साम्राज्य उभा केलेला आहे दीपक फुलोरे याने. तर मित्रांनो तुम्हाला जर कोणत्या कार्यासाठी डेकोरेशन हवा असेल तर लगेच पहा, हसता चेहरा आहे नेहमी. 0 मिनिटात तुमचा
मंडप डेकोरेट उभारण्यात येईल. थँक्यू सो मच दीपकजी. आता आपण नक्कीच मेघा सत्काराकडे देखील बोलणार आहोत, कारण की रोहित चौधरी साहेब उपस्थित आहेत, बालाराम चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत. या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होणं देखील गरजेचं आहे. तयारी सुरू आहे मेघा सत्काराची. सर्वप्रथम आज ज्यांचा वाढदिवस आहे मित्रांनो, त्यांचं आज आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जात आहे. कारण की आज वाढदिवस, दोन्ही बंधू आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करणार आहेत. चला स्वागत सन्मान पुढे घेऊन यायचं आपण. मी विनंती करतोय करसनदादा पुलोरे आणि पंडितदादा पुलोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मेगा सत्कार सन्मान आपण करायचा आहे रोहितदादा चौधरी यांचा. मित्रांनो, भावी नगरसेवक पहिल्या दिवसापासून अगदी हा उल्लेख केलेला आहे आपण. पप्पांचं वारसं चालवणारे हे व्यक्तिमत्व आहेत. प्रिन्स ऑफ टेमघर अतिशय चांगले व्यक्तिमत्व, चांगले दर्जेदार व्यक्तिमत्व आहेत. आमचे मित्र देखील आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्ताने पहा अतिशय सुंदर अशी भेट, क्या बात आहे. या फुलोरे परिवाराच्या माध्यमातून ही भेट दिली जात आहे. दादांची प्रतिमा खूप चांगली सजवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं दादा आपल्या हॉलमध्ये ही नक्कीच ही फ्रेम लावतील. धन्यवाद दादा. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय बालाराम चौधरी साहेब यांना मी विनंती करतोय आपण या, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. मी विनंती करतोय करसनदादा फुलोरे आणि पंडित फुलोरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय बालाराम चौधरी साहेब. मित्रांनो, बालाराम चौधरी साहेब गेले कित्येक वर्ष या गावामध्ये नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाचा उल्लेख या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या चेंडूपासून केला जात आहे. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने तेच आयोजक आहेत, मात्र त्यांचा सन्मान करणं देखील एक मोठी बाब आहे. त्यांना देखील एक गोड भेट आहे या स्पर्धेची. प्रभू श्रीरामाची सर्वप्रथम आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. सर्वप्रथम माहेची शाल, दादांचा सन्मान वाढवणारा हा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ बघून दादांचे आनंद आपण पाहते चेहऱ्यावर स्मित्य. आणि पहा क्या बात आहे, असं वाटतं की मी पुन्हा एकदा ठाकूर मूवीज बघतोय. ज्या प्रकारे गावाचं हुकूम जे करतात ठाकूर, त्या प्रकारची ही प्रतिमा बनवलेली आहे. हे फक्त करसनदादा फुलोरेच करू शकतात, हे करून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थाने मन भरून गेलेलं आहे. दादांचं देखील हा सन्मान पाहून हा मेगा सत्कार आहे मित्रांनो, शान वाढवणारा टेमघर गावाचा अभिमान आहे. हा त्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करून झालेला आहात. चला आता पंचांचा स्वागत करणार आहोत आपण. सर्वप्रथम द लेजंड फारुख पाटील सर, आपण सर्वात पहिले पुढे यायचंय. बालाराम फुलोरे यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. बालाराम फुलोरे यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. समर्थ मंडपचे बालाराम फुलोरे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. त्यांना देखील सन्मान चिन्ह इथे दिला जात आहे. फारुख बडी सर, मित्रांनो पहिला शतक लावणारे खेळाडू आहेत. आज वय जरी त्यांची 50च्या वरती आहे, मात्र ते आजही पंचांच्या भूमिकामध्ये काम करतात. शाल आणि पुष्पगुच्छ त्यांना आपण सन्मानित करत आहोत पंडित दादा फुलोरे यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या पंचांसाठी. एकही निर्णय चुकीचा दिलेला नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बाबा बर्फानी टेमघर संघाने समोर येऊन विराजमान व्हायचा आहे. थँक्यू सो मच फारुख सर. त्यानंतर रमेश रईस सर आपण पुढे यायचं आहे. आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान करत आहोत. पॉइंट स्पोर्ट संघासाठी अनेक वर्ष सातत्याने ते क्रिकेट खेळले. आज त्याची वय जरी 40 आहे, मात्र ते पंचांच्या भूमिकामध्ये जास्त दिसतात. जहीर खान सर आपण देखील यायचं आहे. जहीर सरांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहे. स्वागत आणि सन्मान इथे जहीर खान सरांचा केला जात आहे. अचूक निर्णय या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका राहिली सरांची. अभिजित सावंत सर आपण यायचे, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. मित्रांनो, एक खास सत्कार असणार आहे. आम्ही तो सस्पेंड ठेवला होता कारण की आमच्या थोडीसं दुरुस्ती झाली, आमच्यापर्यंत माहिती लेट पोहोचली. प्रकाशजी पाटील साहेब आपण या पुढे. प्रकाश पाटील काकांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान करत आहोत या व्यासपीठावर.
चुकून राहिला होता मित्रांनो, कारण की एवढ्या सत्कार सन्मान मध्ये आम्ही नक्कीच थोडस दिलगिरी व्यक्त करतोय काका, कारण की ही स्पर्धा आपली आहे, यसगरची स्पर्धा आहे. अयोध्येची भेट पहा, राम मंदिर, काकांचं मन भरला गेलाय. आता वेळ झालेली आहे. कॉमेंटर ज्याने खऱ्या अर्थाने खूप वर्ष गाजवली या भिवंडी स्पर्धेमध्ये, 28 वर्ष ज्याने क्रिकेटला दिलेली आहेत, व्हाईस ऑफ ठाणे नव्हे तर आता व्हाईस ऑफ महाराष्ट्र आम्ही असं म्हणतोय, सिद्दीक भाबे सरांचं स्वागत आणि सन्मान आपण इथे करत आहोत. वेलकम सिद्दीक भाबे सर. हा सन्मान आपण पंडित दादा फुलोरे यांच्या शुभास्ते करत आहोत. त्यांना माहीची शाल या स्पर्धेचं पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत आणि ज्यांची फीज जी आहे ती आपण देत आहोत. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. यानंतर मजर खान, खाडीपारचा गोड आवाज, गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकताय. मजर खान आपको आगे आना है. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत. पंडित दादा फुलोरे यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. क्या बात आहे. मॅच पीस जे आहे ती दिली जात आहे. पुष्पगुच्छ, सन्मान वाटवणारा हा शाळ देऊन त्यांना सन्मानित करत आहोत आपण. आमचे स्कोरर यस सरफराज शेख आपको आगे आना है. सरफराज शेख आपको आगे आना है. आपका स्वागत और सम्मान किया जा रहा है. यस दोस्तों, सरफराज शेख के बाद एक ऐसी आवाज़ का हम सत्कार सम्मान करने जा रहे हैं जो 2004 से भादौड़ से निकली, उसके बाद भिवंडी में छाई. सबसे बड़ी बात है कि संदेश पाटिल आगे बढ़कर हर काम करते हैं, एंकरिंग करते हैं. जोरदार तालियां संदेश पाटिल के लिए. वॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटिल भिवंडीकर का ये मेगा सत्कार हो रहा है. वेल डन संदेश एंड कीप इट अप. क्रिकेट में इसी तरह नाम कमाएं आप, यही शुभ इच्छा हम आपको देते हैं. एक ऐसा व्यक्ति जो दिल का भी साफ है, मन का भी साफ है और जबान का भी साफ है. वेल डन. ही स्पर्धा असू द्या टिमगर गावामध्ये डीजे दीपेश पूर्णपणे तुम्हाला ऐकायला मिळतोय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे करतोय आपण. डीजे दीपेशचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे आणि त्यानंतरचा स्वागत आणि सन्मान मित्रांनो, ज्याने भिवंडीचा पहिला चेंडू आलेली आहे, आपण सर्वांचा सन्मान केला. आता एक सन्मान असा आहे जे व्यक्ती कधीच कोणत्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नसतात, कारण की ते टीमला लीड करतात. कधी कधी जेव्हा वेळ मिळते तेव्हा ते व्यासपीठावर विराजमान असतात. बर्फानी बाबा टेमघर टीमचे ओनर सन्माननीय दिनेश दादा चौधरी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. शाही सन्मान असणार आहे हा. जर टीम फायनल मारली असती तर आज खऱ्या अर्थाने ब्रॉन्झ मेडल नक्कीच लागला असता या गावामध्ये. मात्र काही हरकत नाहीये, अजूनही मोठा क्रिकेट बाकी आहे, अजून भरपूर स्पर्धा बाकी आहेत. दिनेश दादा यांचं स्वागत आणि सन्मान इथे करतोय आम्ही. पंडित दादा फुलोरे आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. बाबा बर्फानी टीमचे ओनर आहेत. खऱ्या अर्थाने रोहित दादा चौधरी देखील त्या टीमचे ओनर आहेत, मात्र पूर्ण लीड करतात दिनेश दादा चौधरी. पहा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित, खूप चांगली स्मित आहे. थँक्यू सो मच दिनेश दादा, आपण आलात, सन्मान स्वीकारला. टीम दिनेश दादा आपल्या इशाराने आपल्या टीमला जरा जवळ बोलवा, कारण की बक्षीस वितरण सुरू करायचं आहे. बर्फानी बाबा टीम संपूर्ण आपण यायचं आहे. बर्फानी बाबा टीम आपण सर्वांनी जवळ यायचं आहे. कुंदनचा सत्कार झालेला आहे. रोहन मोरे याचं देखील स्वागत आणि सन्मान करूया आपण. चला बर्फानी बाबा टेमघर आपण समोर यायचं आहे. कपिल आपण सर्व खेळाडूंना घेऊन यायचं, सराव बंद करायचंय. सर्वांनी पुढे यायचं आहे. दिनेश दादा आपण आपल्या संघाला पुढे पाठवायचं आहे, कारण की 2 शब्द या स्पर्धेचं मार्गदर्शन करतील. ते आपण नक्कीच इथे पुढे यायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल, सर्व खेळाडूंनी यायचे. प्रिन्स आपण यायचंय. यस यस रोहित चौधरी साहेब जे आहेत त्यांना इंस्टाग्राम पेज असो किंवा फेसबुक पेज असो त्यांना फॉलो करतायत आणि त्याचं ऑपरेट ते स्वतः करतात. प्रिन्सचं स्वागत आणि सन्मान करूया आपण.
करसनदादा फुलोरे यांच्या शो मध्ये हा सन्मान होणं प्रिन्स मोठी बाबा आहे. यस, रोहित दादांचे जे सोशल मीडियाचे जे फोटो आपण पाहतोय ते प्रिन्स टाकतो, अपडेट करत असतो, त्याचा देखील सन्मान इथं करत आहोत आपण. तसेच आता वेळ झालेली आहे, आपण सर्वांचा सन्मान केलं, एक सन्मान बाकी आहे. नरेश चौधरी अर्थात MD यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम असू दे या टेमघर गावामध्ये मॅनेजमेंट करणं MDचं काम आहे आणि MD जे आहेत नरेश चौधरी त्यांचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद, आपण ही खूप मेहनत घेतली या स्पर्धेला. आता धन्यवाद डीजे, आपण थोडीशी शांतता ठेवा. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या मुखातून 2 शब्द मार्गदर्शन या स्पर्धेविषयी आपण ऐकणार आहात. मित्रांनो, या गावाची शान, या गावाचे भावी नगरसेवक आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके रोहित दादा चौधरी यांच्या माध्यमातून आपण 2 शब्द मार्गदर्शन या स्पर्धेविषयी. माननीय व्यासपीठ, आदरणीय माझे वडील बाळारामजी चौधरी, त्याचबरोबर बाळाराम काका, अरुण अंकल, गोपी अंकल, रमेश अंकल, जितुराज मामा, रोहिदास मामा. आज करसन फुलोरे यांनी सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा जॉयकुमार ट्रॉफी ठेवलेली आहे आणि त्यांनी जो मला मान सन्मान दिला, माझ्या वाढदिवसानिमित्त फायनल मॅचेस ठेवल्या, त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद करतो. आणि तू सालाबादप्रमाणे पुढच्या वर्षीही अशा सुंदर स्पर्धा ठेवशील अशी अपेक्षा बाळगतो आणि तुलाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि खूप सुंदर असे अरेंजमेंट तुझ्या माध्यमातून झालेले आहे आणि त्याला साथ देणारा दीपक फुलोरे, त्यांनीसुद्धा खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे. चांगलं त्यांनी नवीनच काम चालू केलेलं आहे आणि नवीन कामामध्ये त्या दिवशी उद्घाटनही झाला आणि खूप चांगल्या पद्धतीचं अरेंजमेंट त्यांनी केलेलं आहे. त्यालाही शुभेच्छा. आणि बर्फानी बाबा हार्डलक आणि धनेश येळवण, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही खूप सुंदर खेळता, मला तुमच्या मॅचेस खूप आवडतात. ऑल द बेस्ट तुम्हालाही. थँक्यू. थँक्यू सो मच रोहित चौधरी साहेब. अगदी वेळावर आपण आलात आणि या स्पर्धेला आपण नक्कीच फायनलचा टॉस देखील आपल्या शुभास्ते झालं. आता मित्रांनो पहा, ते म्हणतात ना की जेव्हा बारीक नेता बोलतो तेव्हा मोठे नेत्याची बोलण्याची बारी असतो. मोठे नेता कोणतर त्यांचेच पिताश्री आहेत बालाराम चौधरी साहेब, यांचे देखील 2 शब्द मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. यस, आमचे गोपीनाथ शेठ चौधरी 2 शब्द मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची इच्छा होती, मला त्यांनी स्वतः जवळ घेतला आणि त्यांना त्यांच्या नातवाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आज सोनादेवी क्रीडानगरी टेमघर आयोजित माझे बंधू वन मॅन शो बालाराम चौधरी आणि माझे पुतणे रोहित चौधरी. सर्वप्रथम मी माझा पुतण्या रोहित चौधरी यांना भावी नगरसेवकसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. भावी नगरसेवक असूनच त्यांनी पुढे आणखी वडिलांच्या पावलावर पाय ठेवून पुढे चालावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम ज्यांनी स्थापित केला, रोहितचे वर्गमित्र करसन फुलोरे आणि त्यांची सर्व टीम, यांना मी माझ्या पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि जिंकलेल्या संघाचे अभिनंदन करतो आणि हारलेल्या संघाचे कौतुक करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. यस, मॅन ऑफ द मॅच. यस, मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सर्वप्रथम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे नक्कीच भावेश पवार इथे उपस्थित असतील तरी या भावेश पवार आपण मॅन ऑफ द मॅच या संदेश या आपण, कारण की भावेश पवार ठरला मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम पाहुण्याचे शुभ असते आपण गिफ्ट हॅम्पर आणि बॅग वगैरे देणार आहोत.
सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर जो आहे गोपीनाथ शेठ चौधरी साहेब आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे. अजय सुरेश चौधरी गायक आणि बलवंत मधुकर चौधरी समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट देत आहेत. त्यानंतर अरुणजी चौधरी हे गिफ्ट हॅम्पर देतात. सुनील फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण देतोय. त्यानंतर स्पोर्ट किट बॅग जी आहे ती आपण देणार आहोत. मी विनंती करतोय बालाराम चौधरी साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे. प्रशांत कालूराम चौधरी यांच्या मध्ये देण्यात आलेली बॅग आपण देत आहोत. स्वप्नील नरेश चौधरी यांनी केक शुगर डोम जे आहेत रमेश चौधरी काकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा केक द्यायचा आहे. कुछ मिठा हो जाए नक्कीच. आणि त्यानंतर भावेश अंकुश म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत. ती ट्रॉफी देता येत तृणाल चौधरी यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी दिली जात आहे. खूप खूप अभिनंदन. नेहमी चेहऱ्यावर स्मित्य असते तृणाल यांच्या. आता त्यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज आपण देणार आहोत. या संपूर्ण मालिकेमध्ये सेमीफायनल पर्यंत सर्व विकेट जे आहेत काउंट केलेले आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता एक सुंदर अशी ट्रॉफी नक्कीच इथं ठेवण्यात आलेली आहे. वेलकम सचिन पवार यांचं शुभागमन. निलेश चौधरी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो आमचे दामू अण्णा योगीजी बोबडे या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भावेश अंकुश म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सुंदर अशी ट्रॉफी आपण देणार आहोत. खेळाडूचं नाव आहे कोण असेल मित्रांनो ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण मालिकेमध्ये आणि ठरल्या उत्कृष्ट गोलंदाज. मित्रांनो जास्त वेळ मी घेणार नाहीये. खेळाडूचं नाव आहे RD440 ओली आणि खेळाडू आहे पंकज माळी. ठरलाय उत्कृष्ट गोलंदाजी या स्पर्धेचं. चांगली कूलर आहे. रोहिदास भाऊ आणि प्रकाश पाटील यांना विनंती आहे हा पारितोषिक आपण द्यायचा आहे. ट्रॉफी आपण कूलर आपण द्यायचं दोघांनी. रोहिदास भाऊ आणि प्रकाशजी पाटील ही कूलर आपण द्यायचे. मित्रांनो गरम फार होत आहे आणि कूलर थंड करण्याचं काम करेल या खेळाडूला. ते स्वीकार करताना संदेश आणि ट्रॉफी जी आहे आम्हाला ती दिलेली आहे भावेश भाऊ म्हात्रे याने. ती ट्रॉफी जितू फुलोरे आणि प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. सुंदरशी चमकती ट्रॉफी. विकेट्स घेतले होते टोटल आपण पाहतोय या संपूर्ण मालिकेत 11 आणि जोरदार आपली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि बेस्ट फिगर या स्पर्धेचं 6 धावा आणि 5 विकेट. पंकज माली ठरले RDचं. कॉंग्रॅच्युलेशन पंकज. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज अवघ्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. 99 धावा बनवलेल्या आहेत. खेळाडूचं नाव आहे सर्वप्रथम टीमचं नाव महेंद्र स्पोर्ट आणि खेळाडूचं नाव आहे शुभम गुलवी. शुभम गुलवीचा आवड घेण्याकरिता एका खेळाडूने पुढे यायचं आहे. संदेश ये संदेश. ही ट्रॉफी आणि हा कूलर जो आहे आपण देणार आहोत. बालाराम चौधरी आणि गोपीनाथ शेठ चौधरी यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी दिली जात आहे. ट्रॉफी दिलेली आहे भावेश अंकुश म्हात्रे यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे ती स्वीकारतायत. खेळाडूचं नाव आहे शुभम गुलवी महेंद्र स्पोर्ट. त्यानंतर कूलर जी आहे आपण देणार आहोत. रमेश चौधरी आणि अरुणजी चौधरी यांना विनंती करतो की आपण हा कूलर आपण आपल्या शुभास्ते द्यायचा. मित्रांनो पारितोषिक मिळत आहेत खेळाडूला. खेळाडूचं नाव आहे शुभम गुलवी. अगदी 99 धावा त्याने या स्पर्धेमध्ये ठोकलेल्या आहेत आणि ती पारितोषिका घेताना संदेश केले. आता या स्पर्धेत तृतीय पारितोषिक जो आहे थर्ड क्रमांक जो आहे जात आहे टीमला. टीमचं नाव आहे मॅगी. मॅगी 11 टीमचे कोणी खेळाडू असतील तर आपण यायचं आहे. सर्व आपणच जमा करा आणि नंतर डिवाइड करा. या कपिल केने. मॅगी 11 टीमचे खेळाडू इथे उपस्थित नाही आहेत मात्र हा पारितोषिक आपण देत आहोत. पारितोषिक अगोदर ट्रॉफी आपण देणार आहोत. बंटी पुलोरे साहेब आपण पुढे यायचं आहे आणि त्यांच्या सोबत जयेश चौधरी आपण देखील पुढे यायचं आहे. बंटी पुलोरे आणि जयेश चौधरी यांच्या शुभास्ते
ही सन्मानाची ट्रॉफी 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देत आहोत, जो ठरलाय मांगीलाल पालीवाल टीम मॅगी 11 टीम 3ऱ्या क्रमांकाचं हकदार ठरलेला आहे. खूप खूप अभिनंदन मॅगी 11 टीम. त्यानंतर द्वितीय पारितोषिक सुंदर अशी ट्रॉफी जी आहे, कॅश प्राइज जी मांगीलाल पालीवाल साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती देखील आपण देणार आहोत. टीमचं नाव आहे बर्फानी बाबा टीम. या आपण पुढे. प्रवीणजी मात्रे आपण उभं राहायचं आहे. रमेशजी चौधरी काका आपण उभं राहायचं आहे. जितू फुलरे आपण उभं राहायचं आहे. सर्वप्रथम ट्रॉफी देऊ. ही ट्रॉफी तिन्ही मान्यवरांच्या शुभ असते. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे भावेश अंकुश मात्रे यांच्या माध्यमातून आणि टीम येत आहे बर्फानी बाबा 2ऱ्या क्रमांकाचा हकदार ठरलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम बर्फानी बाबा. आपण 365 दिवस आता वाट पाहणार आहात या स्पर्धेची, कारण की ही संधी हुकलेली आहे. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिला जात आहे. आता वेळ झालेली आहे या स्पर्धेचा सर्वात मोठा पारितोषिक, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल, कारण की आज प्रेक्षकच आहेत आणि पाहुणेच आहेत. तर मी नाव घेतोय खेळाडूचं. टीमचं नाव आहे चॅलेंज स्पोर्ट भिवंडी. नंबर 1 टीमचा खेळाडू योगेश भालेकर. टोटल धावा 113 धावा आणि 8 विकेट ठरलाय मालिकावीर योगेश भालेकर, चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीम संघाचा. योगेशजी बोबरे आणि पंडित भाऊ आणि सोबतच रोहिदास भाऊ चौधरी आपण उभं राहायचं आहे. सर्वप्रथम ट्रॉफी आपण द्यायची आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देणार आहोत. सुरेश चौधरी काका आपण देखील यायचं आहे पुढे. निलेश चौधरी, सचिन पवार, तालुका क्रिकेटमध्ये नंबर 1 क्रिकेटर सचिन पवार आपण यायचं आहे. सुरेशजी चौधरी आपण, निलेश आपण देखील यायचं आहे. मालिकावीरची आणि दामोअण्णा आपण देखील या. या 4 मान्यवरांच्या शुभ हस्ते शशिकांत चौधरी आपण देखील यायचं आहे. या 4 LED टीव्ही सर्वात मोठा पारितोषिक आहे जो जातोय योगेश भालेकर, चॅलेंज स्पोर्ट टीम संघाचा, ज्याने तब्बल 113 धावा 8 विकेट, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला. 2 अर्धशतक त्यांनी पटकवले आणि ठरलंय मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीरचा पुरस्कार जातो आहे योगेश भालेकर यांना. आता वेळ झाली आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम धनेश 11 कुकसे टीम. धनेश 11 टीमचे खेळाडूने पुढे यायचं आहे आणि नंबर 1चा किताब जो आहे, प्रथम पारितोषिकची जी ट्रॉफी आहे, आपण नक्कीच ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि ठरलेला आहात जॉय कुमार ट्रॉफी 2024 चे चॅम्पियन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बालाराम चौधरी साहेब आणि रोहित चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व व्यासपीठाला मी विनंती करेल आता सर्वांनी उभं राहायचं, कारण की शेवटचा पारितोषिक आहे. तो जात आहे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन धनेश 11 कुकसे टीम. या टीमला जातोय प्रथम पारितोषिक क्रमांकाची ही ट्रॉफी. कॅश प्राइज बालाराम चौधरी आणि रोहित चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन धनेश 11 कुकसे टीम. आणि आता खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम